पर तुम क्या करते, तुम्हारे दिमाग में चल रहा है मैं जिसको बुलाऊंगा ना वो ज्वाइन करेगा तो मेरे को 500 मिलेगा, वो नहीं आया तो गया 500। तू क्या करता है, एक हाथ में दिल और एक हाथ में इनवाइटिंग। समझ आ रहा नहीं आ रहा है? जैसे उसने बोला ना, दिल टूट गया, फिर दूसरा इनवाइट करने को जाता ही नहीं है। हालांकि तेरे पास में 200 का लिस्ट है, वो नहीं आया तो तुम्हारा कुछ फरक पडने वाला नाही है, बरोबर। लेकिन तू दुसऱ्यापर्यंत पोहोचतच, हा प्रॉब्लेम कोणाचा आहे, आपल्या दृष्टिकोनाचा प्रॉब्लेम आहे। अंडरस्टँड और नॉट? समजलं मला काय म्हणायचं आहे ते? तर आज जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला, बघा इन्व्हाइटिंग येते। 5 गोष्टी सांगणार होतो इन्व्हिटेशन साठी ज्या इम्पॉर्टंट आहे। काय काय? पहिला, नॅचरल डिस्कशन, जे प्रत्येकाला चेंज करायचं नॅचरल। जेव्हा मी समोरच्याला इन्व्हाइट करेन, माझं डिस्कशन काय असलं पाहिजे, नॅचरल। दुसरा, क्रिएट क्युरियोसिटी, समोरच्याच्या अंदर उत्सुकता क्रिएट करा। जे पॉइंट मी आता बोललो, आपल्याकडे एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, इन्कम आहे, पर्सनॅलिटी आहे, समज मेरा लाईफस्टाईल आहे, ट्रिप्स आहेत, फिरायला भेटते, पार्ट टाइम इन्कम आहे, लाईफ टाइम इन्कम आहे, खाली वेळात करू शकता, कॉलेज करता करता करू शकता, हाऊस वाईफ आहे तर घरात बसून करू शकते, ऑनलाईन एज्युकेशन आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, AI आहे, यातल्यापैकी कुठल्या तरी गोष्टीची त्याला गरज आहे आणि त्याच्याविषयी त्याच्या अंदर क्युरियोसिटी क्रिएट करायची, उत्सुकता क्रिएट करायची। क्लिअर झालं? हॅलो, उत्सुकता समजलं? क्रिएट क्युरियोसिटी हा सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट आहे। थर्ड, आयडेंटिफाय नीड, समोर ज्याची गरज ओळखा, त्या व्यक्तीच्या जीवनात कशाची कमतरता आहे हे आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा। नाही तर 2-3 गोष्टी बोला, एक त्याची गरज असणार कोणची तरी अंदाजे। आपण काय नीड कशी आयडेंटिफाय करायची, का विद्यार्थ्याला कशाची गरज असते, एकदा विचार करा। करिअरची, पार्ट टाइम इन्कमची, सेल्फ डिपेंडेंट होण्याची, चांगल्या लाईफस्टाईलची, फिरायची, पॉकेट मनीची, काहीतरी गरज आहे ना यातल्यापैकी त्याची। यातल्यापैकी 2 पॉइंटवर जर मी बोलेन तर एक त्याच्या कामाचं असेल ना, तर येणार की नाही येणार, तो नक्की येणार, बरोबर की नाही? तर आपल्याला योग्य पॉइंट ओळखून त्याच्याशी डिस्कस करायचं आहे। नेक्स्ट, काय 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 सांगितलं? नॅचरल डिस्कशन, क्रिएट क्युरियोसिटी, आयडेंटिफाइड नीड, यू मस्ट एक्साइटेड, तुम्ही हारलेले, बुजलेले, थकलेले नसावेत, बरोबर। आपण काय करतो, तुम्ही जेव्हा इन्व्हाइट करायला जाता ना, जनरली तुम्हा लोकांच्या डोक्यावर लई टेन्शन असते, तो काय विचारणार, तो काय म्हणणार, काय बोलू त्याच्याशी, काय एवढं कन्फ्युज आहे तुम्ही? लक्षात ठेवा, तुम्ही संधी देणारे आहे। काय करताय तुम्ही? देत आहे, बरोबर की नाही? तुम्ही गिव्हर आहे, नॉट टेकर। तुम्ही गिव्हर आहे, संधी देणारे आहे, तो देणारा व्यक्ती ऑलवेज सुपिरियर असते, बरोबर की नाही? तो तुम्हाला जास्त प्रश्न विचारू शकत नाही, बरोबर। पण तुम्ही जर सेल्फ डाऊट केला तर तुम्ही संधी देताना पण कन्फ्युज व्हाल, कारण तुम्ही त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, इन्कम करण्याची, डिजिटल, AI, फ्युचर, करिअर या सगळ्याची संधी देण्यासाठी चाललाय। दॅट्स वाय यू मस्ट हॅव एक्साइटमेंट, एनर्जेटिक, फुल ऑफ एनर्जी सोबत तुम्हाला कम्युनिकेट करायचं। क्लिअर? नेक्स्ट, 4 पॉइंट झाले, बरोबर। 5वा और एक पॉइंट बोला था लास्ट टाइम, कोण बोले, बोलो जोरात। हाँ, कीप, मतलब कीप इन्विटेशन शॉर्ट एंड सिंपल। क्या करना है, या फिर गिव योर मैसेज इन शॉर्ट एंड सिंपल वे। वो छोट्या आणि सिंपल शब्दात मेसेज द्यायचा आहे, ज्यादा कॉम्प्लिकेटेड नाही करायचं, ततपप नाही करायचं, जास्त वेळ बोलायचं नाहीये। हे 5 इम्पॉर्टंट हायलाइटेड पॉइंट आहे, समजलं? डोंट सांगतो काय काय नाही करायचं, हे झाले डूज। डोंट डोंट म्हणजे समोरच्याला इन्व्हाइट करत असताना STP करू नका, हे झाले डूज। नाव राईट द डोंट्स। डोंट्स हे बिलकुल करायचं, काय काय करायचं नाही, बरोबर। पहिला पॉइंट, डोंट गिव्ह प्रेझेंटेशन। STP मधलं काही सांगू नका। STP मध्ये आपण काय सांगतो, एज्युकेशन आहे, डिजिटल राईस आहे, कोर्स नाव, हे सगळं सांगण्याची गरज नाही, बरोबर। तुमचं काम आहे फक्त क्युरियोसिटी क्रिएट करून इथं आणणे। आपण काय करतो, प्रेझेंटेशन करतो। प्रेझेंटेशन जर आपण त्याला तिथं केलं तर प्रेझेंटेशन केल्यामुळे काय होईल, समोरची क्युरियोसिटी कमी होईल की वाढेल? रस्त्यावर कधी करिअरचं डिसिजन होऊ शकते का, डिस्कशन होऊ शकते का? नाही। तर त्याला आपल्याला इथं आणायचं, इथं आणून आपण त्याला पूर्ण समजवणार, नंतर जॉईन करणार। पण तुम्ही अर्धवट सांगितल्यानंतर काय होईल, तो अंदाज लावणं चालू करेल। त्यामुळे तुम्ही फक्त उत्सुकता क्रिएट करा। करिअर काउन्सिलिंग सांगा, डिजिटल इंडिया करिअर ऑपॉर्च्युनिटी सांगा, लर्निंग विथ अर्निंग सांगा, समजलं नाही समजलं? पण त्याला हे सांगायला जाऊ नका डिजिटल राईस आहे, AI आहे, वेबटेक आहे,
बरोबर, हे नका सांगू. त्याला म्हणा तू ये, तुझं सिलेक्शन झालं तर पुढची संधी. क्लिअर क्लिअर. सो डोंट गिव्ह प्रेझेंटेशन. नंतर कंपनी आहे हे वर्ड वापरू नका. कंपनी आहे, स्मार्ट व्हॅल्यू आहे, हे वर्ड वापरा. त्या जागी तुम्ही प्रोजेक्ट वापरा. एक प्रोजेक्ट आहे, करिअर काउन्सिलिंग आहे, बरोबर, एक इन्कमची संधी आहे, हे तुम्ही वापरू शकता. कारण कंपनी जसं तुम्ही सांगणार ना, लोकांच्या डोक्यात येऊन जाईल कोणती कंपनी, काय काय, ते गुगल मध्ये जाऊ दे, मला पहिले कंपनीचं नाव सांग, 1000 गोष्टी येतील. सो दॅट्स वाय डोंट. आपल्याला ते करायचंच नाही ज्यानं क्वेश्चन क्रिएट होतील. आपल्याला ते करायचं ज्याच्यामुळे आपला रिझल्ट येईल. नेक्स्ट, रिक्वेस्ट करू नका. रिक्वेस्ट म्हणजे एकदा ये, प्लीज ये, तुझे मेरी कसम, दोस्ती की कसम, एकदा तर ये यार, एवढ्या दिवसाचं आपलं रिलेशन आहे, माझी एक गोष्ट ऐकणार नाहीस का, माझ्यामुळे ये, माझ्यासाठी ये. लोक तुमच्यासाठी काहीच करणार नाही आहेत. लोक आपल्यासाठीच करणार आहे, स्वतःसाठीच करणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे असं कधी करू नका रिक्वेस्टिंग मोड मध्ये. समजलं? नेक्स्ट, बरोबर. तर आता त्या ठिकाणी रिक्वेस्टिंग नाही करायची तर काय करायची? बरोबर, रिक्वेस्टिंग नाही करायचं काय करायचं? काय ऑर्डर द्यायचं? नाही, ऑर्डर नाही द्यायचं आहे, पण आपलं डायरेक्शन वेळनं बोलायचं. डायरेक्शन वेळनं म्हणजे मी जेव्हा डिस्कशन करेन, प्लीज ये नाही म्हणणार, मी काय म्हणेल, बघ तू जर तुझ्या लाईफसाठी सिरियस आहे तर उद्या सकाळी बराबर 11:30 वाजता मला तिथं भेट. बरोबर, बाकी आपलं रिलेशन आहे यार, दोस्ताना दोस्ताना जागी आहे, बट ही जी संधी आहे हे सर्वांसाठी नाही आहे. तर मैंने काय किया, डिरेक्शन में, जसं टीचर बोलते, एक संधी देणारा माणूस जसा बोलते तसं आपल्याला बोलायचं आहे. समजलं? प्ले रोल ॲज अ टीचर, असं मी म्हणेन तुम्हाला इथं. ॲज ए इन्फॉर्मर, ॲज ए ऑपॉर्च्युनिटी गिव्हर, तुम्ही एक संधी देणारे व्यक्ती आहे. समजलं नाही समजलं? तर त्या प्रकारचा रोल, तुम्ही एक ऑफरर आहे या प्रकारचा रोल निभवा. तुम्ही त्याला संधी देता, ऑफर देताय. समजत आहे मागे? क्लिअर होत आहे का? त्या प्रकारचा रोल निभवायचा. नेक्स्ट, पुट क्वेश्चन विथ क्वेश्चन, नेव्हर ट्राय टू आन्सर द क्वेश्चन. प्रश्न आला त्याला परत प्रश्न करायचा, उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा नाही. समोरच्या म्हटलं नेमकं हे प्रोजेक्ट काय आहे, मग तुला सांगितलं ना करिअर काउन्सिलिंग, तुला करिअर म्हणजे माहित नाही काय, तर करिअर विषयी काउन्सिलिंग होणार आहे. बरोबर, क्वेश्चनाचं उत्तर प्रश्नार्थक करायचं आहे, उत्तर द्यायसाठी जायचं नाही. समजलं? क्लिअर झालं नाही झालं?